उभारे साहेब, ज्यांचा सन्मान आपण करतो ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर या कार्यक्रमाला आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अगत्याने उपस्थित असलेले पूज्य भदंत रत्नदीप थेरो औरंगाबाद या कार्यक्रमाचे सर्वेसर्वा आणि आपल्या सगळ्यांना ज्यांनी या कार्यक्रमासाठी एकत्रित केलं ते पूज्य भदंत पय्यावंशजी, सभा या मंचकावर उपस्थित असलेले या नगरीचे माजी नगराध्यक्ष उत्तमरावजी कदम, या ठिकाणी या कार्यक्रमासाठी औरंगाबादहून उपस्थित असलेले कार्यकारी अभियंता आदमाने साहेब, आपल्या पूर्ण नगरीचे गटनेते उत्तमरावजी खंदारे, या कार्यक्रमाला अगत्याने उपस्थित असलेले आपल्या रेल्वे हॉस्पिटलचे अधिकारी डॉक्टर करवंदे साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्माननीय नगरसेवक ॲडव्होकेट धम्मदीप जोंधळे, ॲडव्होकेट हर्षवर्धन गायकवाड, रेल्वे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे अध्यक्ष अशोक वी कांबळे आणि त्यांचे सर्व सन्माननीय कार्यकर्ते, सदस्य, मोठ्या संख्येने विविध भागातून परभणी, नांदेड, औरंगाबाद आणि ज्या ज्या ठिकाणी भंतेजींवर प्रेम करणारे उपासक आहेत ते अगत्याने या ठिकाणी उपस्थित झाले. त्या सर्वांचं मी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो की हे सर्व लोक अत्यंत शॉर्ट नोटीसवर, साध्या सूचनेवर आदरणीय भंतेजींच्या या जन्मदिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. हे प्रेम, अशा प्रकारचं प्रेम सर्वांना मिळत नसतं. हे प्रेम असंच निर्माण होत नाही. आपल्या मनामध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल जेव्हा प्रेम निर्माण होतं तर त्या व्यक्तीचं कर्तृत्व ते प्रेम निर्माण करण्यासाठी कारणीभूत असतं. आपण एखाद्या डॉक्टरबद्दल विचार करतो की फार चांगले डॉक्टर आहेत. हा विचार जेव्हा आपल्या डोक्यामध्ये येतो तेव्हा त्या डॉक्टरचा आपल्याला गुण आलेला असतो, म्हणून ते डॉक्टरचं प्रेम आपल्या मनामध्ये निर्माण होतं. आणि वेगवेगळ्या तऱ्हेनं आपण ज्याच्याशी संवादी असतो, ज्यांच्या कामामध्ये असतो, जे आपल्याला उपयोगी पडलेले असतात, अशाबद्दलचं प्रेम आपल्या मनामध्ये जेव्हा जेव्हा निर्माण होतं त्या वेळी अशा प्रकारचे संवादी कार्यक्रम होत असतात. हे जन्मदिनाचं औचित्य हे नाममात्र आहे मला असं वाटतं. पूज्य भदंत उपगुप्तजी महास्तवीर यांचं कामच एवढं मोठं आहे की ज्या कामातून हा मराठवाडा आणि महाराष्ट्र उभा आहे असं म्हटलं तर चूक होणार नाही. भंतेजी ज्यावेळेस भंतेजींची दीक्षा झाली, श्रामणेर झाले, तेव्हापासूनचा मी त्यांचा साक्षीदार आहे.
त्यांच्या सानिध्यामध्ये वावरण्याचा, त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा मला लाभ झाला. आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत आणि पाठीमागे जी इमारत दिसते त्या ठिकाणी 2 खोल्या होत्या आणि त्याच्या पाठीमागं संडास बाथरूम 1-2 बांधलेले होते. आणि हे नटलेलं जे विहार आहे, ह्या नटलेल्या विहारावर सिमेंटचे टीन आम्ही परभणीहून आणून टाकले होते आणि बसायला फरशीसुद्धा नव्हती. अगदी म्हणजे कॉन्क्रीटसुद्धा केलेलं नव्हतं. अगदी म्हणजे आपल्याला टोचावेत एवढे खडे या विहारामध्ये होते. अशा प्रकारची ही विहाराची अवस्था होती. आणि तुम्ही जिथं बसलेले आहात या ठिकाणी आम्ही शेती केली. त्या शेतीमध्ये हे शेत होतं, त्यामध्ये त्या खोलीपासून ते या विहारापर्यंत हे जे शेत होतं याच्यामध्ये आम्ही शेंगा पेरायचो. जे सीझन येईल त्या सीझनमध्ये ते पीक आम्ही घ्यायचो. या ठिकाणी एक जांभळाचं मोठं झाड होतं आणि या ठिकाणी पाण्याचा एक हौद होता. हे जुन्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे. आज एक लिंबोणी होती. हो, इकडं लिंबोणी वन होतं. अशा अवस्थेमध्ये ही जमीन होती. आज या जमिनीमध्ये त्या शेंगांची माणसं, उपासिका, उपासक निर्माण झाले. याचं श्रेय भंतेजींना आहे, मला असं वाटतं. आणि त्याच्यासाठीच हे उपद्व्याप आहेत. जे पेरलं ते उगवलं पाहिजे. भंतेजींनी फक्त पूर्णेतच पेरलं नाही. आदमाने साहेब जे औरंगाबादहून येत आहेत त्या ठिकाणी भंतेजींनी 75 एकर जमीन विकत घेऊन त्या ठिकाणी एक मोठा प्रकल्प त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये ज्याचं लक्ष, भारतामधल्या सर्व लोकांचं त्याकडे लक्ष असेल अशा प्रकारचा प्रकल्प भंतेजींनी त्या ठिकाणी निर्माण करण्याचं काम केलं. आणि ह्या प्रकल्पाला फक्त भारतातच नव्हे तर हा प्रकल्प पाहण्यासाठी आणि तो प्रकल्प उभा करण्यासाठी दक्षिण कोरिया, जपान, श्रीलंका आणि विविध देशातून त्या ठिकाणी भिक्षू येत आहेत. हे जे काम आहे, हे काम करण्याचं औचित्य भंतेजींना लाभलं आणि ते काम नेटानं ते करत आहेत. त्यामुळे हे प्रेम आपल्या मनामध्ये निर्माण होतंय की हा माणूस झटतो किती, काम करतो किती. एक गोष्ट आणखी सांगितली. भिक्खू गणांना मी प्रणाम करतो. त्यांचं या विचार मंचावर स्वागत आहे. म्हणा सर्व साधू साधू साधू. भंतेजींनी या जमिनीमध्ये फक्त शेंगांचं पीक काढलं नाही, माणसांचं मोठं पीक काढलं. आणि ही माणसं ह्या महाराष्ट्रापुरती नव्हे तर देशामध्ये आणि परदेशामध्ये या पूर्णेचं नाव घेऊन जातात. हे जेव्हा मनाला भिडतं त्यावेळेस मला असं वाटतं की भंतेजींनी फार मोठं काम केलं. उपाली भंतेजी बदंत उपगुप्त महास्तवीर ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ते वाढले, त्यांच्या संस्कारामध्ये त्यांनी अनेक प्रकारचे अनुभव घेतले, धम्म शिकण्याचं काम केलं. त्या भंतेजीचं स्मरण आज मला होतं की एका शिस्तबद्ध असलेल्या मिलिटरीमननी एक शिस्तबद्ध भिक्षू निर्माण केला. ही काही साधी गोष्ट नाही. आणि आपण पाहतो की शिस्तीचे भंतेजी किती मोठे भोक्त आहेत. आता महाराष्ट्रामध्ये ज्या काही धम्म परिषदा होतात
मला असं वाटतं की त्याचं श्रेयसुद्धा पूज्य भदंत उपगुप्तजी महास्तवीर यांनाच आहे. मराठवाड्यामध्ये जे भिक्षू पेरल्या गेलेले आहेत, मराठवाड्यामध्ये जे भिक्षू निर्माण झालेले आहेत, त्या सर्व भिक्षूंना निर्माण करण्याचं काम, त्यांना दीक्षा देण्याचं काम हे भंतेजींनीच केलेलं आहे. मला असं वाटतं की जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भारत बौद्धमय करण्याची जी संकल्पना होती, ती संकल्पना भंतेजी पूर्ण करण्याच्या दृष्टीनं एक एक पाऊल पुढं चालत आहेत. आम्ही काल महार होतो, मातंग होतो, ढोर होतो, चांभार होतो, काय होतो, अस्पृश्य होतो, आम्हाला आमचा वास यायचा, इतके आम्ही वाईट होतो. परंतु आज परिस्थिती अशी आहे, भंतेजीच्या सानिध्यामध्ये अर्थात धम्माच्या सानिध्यामध्ये आम्ही आल्यानंतर मोठ्यात मोठ्या माणसाच्या शेजारी बसण्याचा बहुमान आम्हाला भंतेजीमुळे प्राप्त होतो. मला असं वाटतं हे एका भिक्षूचं मोठं काम आहे आणि ते संपूर्ण मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. भिक्षू जीवन हे त्यागमय असतं. भिक्षू जीवनामध्ये काही संपादन करायचं, काही मिळवायचं ही भावनाच नसते. भिक्षू जीवनामध्ये आपण अधिकाधिक काय देऊ शकू, अधिक समाजामधलं दुःख निवारण आपण कसं करू शकू याच्याकडे जास्त लक्ष असतं आणि भंतेजींनी ते करण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे. ज्यांचा भंतेजीशी संबंध आलेला आहे त्या प्रत्येक माणसांना ह्या गोष्टीची जाणीव आहे की त्यांच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर काय बदल होतात ते त्यांना माहिती आहे. आपण पाहतो आदरणीय भंतेजी अगदी छोट्या वयामध्ये, जेव्हा समजही नव्हती अशा कालखंडामध्ये त्यांनी आपल्या अंगावर चिवर घेतलं. एका ऊसतोड कामगाराच्या मुलानं इथपर्यंत डॉक्टरेट मिळवावी, नुसती डॉक्टरेट शिक्षणापुरती नव्हे तर जी डॉक्टरेट आहे ही डॉक्टरेट परदेशापर्यंत जावी आणि अशी डॉक्टरेट मिळवून जाणारे अनेक लोक असतील, परंतु अंगावर चिवर घेऊन ही डॉक्टरेट मिळावी आणि संपूर्ण जगभर फिरावं. मला असं वाटतं की असं फार कमी लोकांच्या वाट्याला आलेलं आहे. भंतेजी असे साधे सुधे तुम्हाला दिसत असले तरी तेवढे साधे नाहीत. भंतेजींना ज्यांनी जवळून पाहिलेलं आहे, ज्यांनी अनुभव घेतलेले आहेत, त्या सगळ्यांना माहिती आहे ते कच्च्या गुरुचे चेले नाहीत, अजिबात नाहीत. जसे उपाली भंतेजी हे मिलिटरीमधून येऊन शिस्त त्यांना शिकवली, तसे पूज्य भदंत आनंद कौशल्यांजी ज्यांची ख्याती या जगामध्ये आहे, एक सुप्रसिद्ध विचारवंत म्हणून इतिहासामध्ये ज्यांची नोंद घेतल्या गेलेली आहे आणि जगामधले सगळे भिक्षू, जगामधले थोर तत्वज्ञ विचारवंत भिक्षू हे भदंत आनंद कौशल्यन यांना मानतात. आजही अनेक ग्रंथ त्यांचे प्रसिद्ध आहेत. त्यांच्यासोबत भंतेजींना राहण्याचा, शिकण्याचा अनुभव प्राप्त झाला. त्यांच्याकडूनही कसं बोलावं, कसं लिहावं, कसं शिकावं, लोकांमध्ये गेल्यानंतर कशा तऱ्हेनं वागावं याचं ज्ञान त्यांना झालं आणि मला असं वाटतं की त्या पावलोपावली त्याचा अनुभव आज त्यांना येतो. भंतेजींच्या बाबतीमध्ये पुष्कळ काही मला सांगता येईल. त्यांच्या सानिध्यामध्ये आम्ही बरेच दिवस, बरेच वर्ष आम्ही राहिलो. पूज्य भदंत उपाली थेरो यांचं जेव्हा निर्वाण झालं, त्यांच्या निर्वाणानंतर आम्ही पहिली एक स्मरणिका काढली उपाली भदंत थेरोंच्या आयुष्यावर, त्यांच्या स्मरणार्थ. मला असं वाटतं की त्या काळामध्ये अशा प्रकारचे प्रयोग फार कमी असतील.
मराठवाड्यामध्ये कदाचित ती पहिली स्मरणिका असेल की जी आम्ही काढू शकलो. आणि एका अनपढ भिक्षूचं किती मोठं काम होतं ते पहा. त्यांच्यासोबत पूज्य भदंत उपगुप्तजी असायचे. डॉक्टर श्रीहरी कांबळे, एक विचारवंत म्हणून गाजलेले ॲडव्होकेट प्रतापराव धनवे आणि यांच्यासोबत असणारी अनेक मोठी मंडळी, डॉक्टर, वकील, इंजिनियर आणि कितीतरी शिक्षक मंडळी ही त्या काळामध्ये 1 महिना अंगावर चिवर घेऊन धम्मप्रचाराचं काम करत होती. मला असं वाटतं की कुणाला पाहून आपल्या मनामध्ये परिवर्तन व्हावं, त्याच्याबद्दलचं प्रेम निर्माण व्हावं आणि आपणही महिना 15 दिवस भिक्षू झालं पाहिजे, अशा प्रकारची भावना निर्माण व्हावी. एवढं मोठं व्यक्तिमत्व ज्यांच्याकडे आहे ते पूज्य भदंत उपगुप्तजी यांच्याकडं पाहून ते झालेलं आहे. उपाली भंतेजी यांच्याकडं पाहून जे झालेलं आहे मला असं वाटतं. आणि एक आपण इतिहासाचा जर मागोवा घेतला तर आपल्याला लक्षात येईल ही गोष्ट की इतिहासामध्ये जे भिक्षू थोर होऊन गेले त्यांनी काही मिळवण्यासाठी काही केलेलं नाही. त्यांनी आपल्या ज्या काही वर्तणुकीतून खुणा सोडून गेलेल्या आहेत त्या सगळ्या आपण पाहतो आणि त्याच्यावर चालण्याचा प्रयत्न करतो. मग सम्राट अशोकाच्या काळापासून ते आत्तापर्यंत जे भिक्षू होऊन गेलेले आहेत त्यांच्या पाऊल खुणा जर आपण पाहिल्या तर या सगळ्या गोष्टीचा मागोवा आपल्याला पाहायला मिळेल. अत्यंत नम्रपणे मी तुम्हाला सांगितलं पाहिजे अगोदरचे भिक्षू काय होते हे तर आपल्याला पुस्तकामधून वाचायला मिळेल, ग्रंथातून वाचायला मिळेल. बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म यामध्ये एकंदरीत बुद्ध जीवनाची, भिक्षू जीवनाची, उपासक जीवनाची, उपासिका जीवनाची आणि एकंदरीतच सर्व मानव जातीच्या कल्याणाच्या संदर्भामध्ये ती सगळी संचिका बुद्ध आणि धम्म यामध्ये ती नोंद करून ठेवलेली आहे. आपण जेव्हा एखाद्या पुस्तकाचं नाव घेतो तेव्हा बाकीची पुस्तकं आपल्या डोक्यातून जातात, पण बुद्ध आणि त्यांचा धम्म हे पुस्तक मात्र आपल्या डोक्यामध्ये कायम आहे. आज जर समजा कोणत्याही बुद्ध व्यक्तीच्या घरामध्ये गेलो, आपण बौद्धांच्या घरामध्ये गेलो, बाकी काही असो की नसो, भगवान बुद्धाचा फोटो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आणि बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ त्या ठिकाणी प्रत्येक याच्यामध्ये सापडतो. मला असं वाटतं की हे फोटो असली पाहिजे, हा ग्रंथ असला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण वाचन करून वागलं पाहिजे. हा संदेश जो आहे हा प्रथमतः उपाली भंतेजींनी देण्याचा प्रयत्न या पूर्णा शहरामध्ये, मराठवाड्यामध्ये आणि मराठवाड्याबाहेर सुद्धा त्यांनी केलेला आहे. भंतेजींना ज्या वेळेस आदर्श पुरस्कार मिळाला, अर्थात तो आपल्या बुद्ध विहाराला, तीर्थक्षेत्राला जेव्हा हा पुरस्कार प्राप्त झाला त्यावेळेस आपण एक कार्यक्रम नगरपालिकेच्या प्रांगणामध्ये भंतेजींच्या सत्काराचा केला होता. मला मोठा आनंद वाटतो आणि त्याचं कौतुकही वाटतं की त्या ठिकाणी फक्त बौद्ध मंडळींनी त्यांचा सन्मान नाही केला, फक्त बौद्ध मंडळीच त्या कार्यक्रमामध्ये होती अशातली गोष्ट नव्हे, तर त्या ठिकाणी ख्रिश्चनचे पाद्री होते, हिंदू धर्माचे मोठे गुरु होते, मुस्लिमांचे मौलाना होते, असे सगळ्या धर्म, जाती, पंथाचे आणि धर्माचे लोक त्या ठिकाणी भंतेजींच्या कौतुकासाठी आणि त्यांनी केलेल्या कामासाठी, त्यांच्या सत्कारासाठी उपस्थित होते. मला असं वाटतं की बौद्ध धम्माच्या विचाराची ती ताकद आहे की माणसं कशी जोडली गेली पाहिजे. जे म्हणतात ना फक्त सर्व धर्म समभाव हा बोलण्यासाठीचा शब्द ठीक आहे, परंतु कृतीमध्ये तो उतरण्याचं काम पूज्य भदंत उपगुप्त महास्तवीर यांच्या कार्यक्रमामधून तो आपल्याला साध्य करता आला. या पूर्णा शहरामध्ये असा एकही वेगवेगळ्या धर्मजातीमधला माणूस नसेल
की ज्यांना या बुद्धविहाराची आणि पूज्य भदंत उपगुप्तजी महास्तवीर यांची ओळख नसेल. सर्व क्षेत्रामध्ये, मग ते राजकीय क्षेत्र असो, शैक्षणिक क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, सर्व क्षेत्रामधल्या प्रत्येक माणसाला पूज्य भदंत उपगुप्त महास्तवीर यांची ओळख झालेली आहे. आणि फक्त ओळखच नव्हे, ते ओळखीपुरतं मर्यादितच नव्हे, तर ती कामाला सुद्धा ही माणसं त्यांच्यासोबत आहेत. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. आणि ही वेगळेपणाची ओळख, बौद्ध समाजामधल्या एका गुरुची वेगळेपणाची ओळख पूर्णा शहरामध्ये निर्माण होण्याचं काम हे आपल्यामुळं झालेलं नाही, तर ते भंतेजींमुळं झालेलं आहे, असं या ठिकाणी नम्रपणे मी सांगितलं पाहिजे. अधिक सांगण्यापेक्षा मी तुम्हाला हे सांगितलं पाहिजे की हे करत असताना धम्म प्रचाराचं आपण अनेक जण यापैकी उपासक उपासिका असाल की भंतेजीच्या सान्निध्यामध्ये राहून तुम्ही श्रीलंकेला गेलेला असाल, जपानला गेलेला असाल, थायलंडला गेलेले असाल, आणि बुद्धगयेला तर दरवर्षी 200 ते 300 लोक जातातच त्यांच्यासोबत. अशा प्रकारे हा कितीतरी वर्षाचा लांबचा प्रवास, जवळपास मला असं वाटतं एक 25-30 वर्षापासून हा बुद्धगयेचा दौरा त्यांचा चालू असतो. या दौऱ्यामध्ये साधारणतः 200 लोक प्रत्येक वेळी असतातच. 4 बसेस 5 बसेस ह्या त्या दौऱ्यामध्ये असतात आणि ते पर्यटन स्थळ सगळं पाहून येण्याचं काम करतात. हे पर्यटन स्थळ पाहून आल्यानंतर त्यांच्या मनामध्ये होणारं जे परिवर्तन आहे, त्या परिवर्तनाचा हा सोहळा आहे. त्यामुळं एवढ्या मोठ्या संख्येनं भंतेजीच्या या सत्कार समारंभामध्ये जन्मदिनाचं औचित्य साधून या ठिकाणी सर्वजण उपस्थित झालेले आहेत. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या पूर्णा नगरीतून गेलेले पूज्य भदंत पय्याबोधी, हे त्यांच्या कर्तृत्वाबद्दल मला वेगळं सांगण्याची गरज नाही. नांदेडमध्ये एक वेगळं धार्मिक काम, जसं परभणी जिल्ह्यामध्ये पूज्य भदंत उपगुप्त महास्तवीरांनी परभणी जिल्हा आणि महाराष्ट्र आणि देशामध्ये काम उभं केलं, तशाच प्रकारचं काम नांदेड नगरीमध्ये ते करतायत. त्याचाही पुणेकरांना सार्थ अभिमान असला पाहिजे. साधुकारामध्ये त्यांना या बाबतीमध्ये त्यांचा सन्मान करावा, अशा प्रकारची मी विनंती आपल्याला करेल. भंतेजींच्या बाबतीमध्ये अधिक सांगण्याची गरज नाही. भंतेजीकडे पाहून, भंतेजीच्या वचनाकडे पाहून, त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाकडे पाहून अनेक लोक भिक्षू होण्याचं आपल्या मनामध्ये ठेवतात. अनेक तरुण भिक्षू होत आहेत. भदंत पय्यानंद आपल्या पूर्णेतूनच गेलेले आहेत. त्यांनी लातूर जिल्ह्यामध्ये एक मोठं काम उभं केलेलं आहे. बीड जिल्ह्यामध्ये धम्मशील पूर्णेच्या बुद्धविहारातूनच गेलेल्या आहेत. त्यांनीही मोठं काम बीड जिल्ह्यामध्ये उभं केलेलं आहे. भंतेजीच्या सहवासामध्ये आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक सक्षम भिक्षू तयार झाले, अनेक विचारवंत भिक्षू तयार झाले आणि ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण मराठवाड्यामध्ये, विशेषतः मराठवाड्यामध्ये लक्ष देऊन बौद्ध धम्माचं काम मोठ्या अत्यंत लक्षपूर्वक करत आहेत. मला असं वाटतं की हा मराठवाडा पुन्हा एकदा बुद्धाचा ठसा उमटवणारा हा मराठवाडा होतोय. याचं जे श्रेय आहे तर भिक्षू लोकांना आहेत. अनेक पुढारी, अनेक कार्यकर्ते आपापल्या परीनं बौद्ध धम्माच्या कामामध्ये असतातच, परंतु त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, त्यांच्या चुकलेल्या वाटा ज्या आहेत त्या सरळ करून देण्यासाठी पूज्य भिक्षू संघ पाठीशी आहे. त्यांना मी शतशः नमन करतो. जन्मदिनाच्या पूज्य भदंत उपगुप्त स्थवीरांना मी या ठिकाणी माझ्या कुटुंबियांच्या वतीने, आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना मंगलकामना व्यक्त करतो. भविष्यामध्ये अधिकाधिक धम्मकार्य होण्याची भरारी घेण्यासाठी त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो अशा प्रकारची त्यांच्या प्रती मी भावना व्यक्त करतो. इथेच थांबतो. जय भीम. नमो बुद्धाय.
आदरणीय प्रकाशजी कांबळे साहेब जवळपास 40-50 वर्षापासून भंतेजींच्या सहवासात आहेत. त्यांनी आपल्या मनोगतामध्ये खूप काही अनुभव सांगितलेले आहेत. तर यानंतर या ठिकाणी पूर्णा नगरीचे माजी नगराध्यक्ष आदरणीय उत्तमरावजी कदम, पूज्य भदंत डॉक्टर गुप्तजी महास्तवीर यांचं स्वागत करतील. त्याचप्रमाणे आज नुकतंच भिक्खू संघाचं आगमन झालेलं आहे. पूज्य भदंत पयाबुदी थेरो पूजनीय भिक्खू संघ यांचं स्वागत करण्यासाठी धम्म उपासिका शीतल कुरे, सुनीता सोनवणे, मीनाबाई कांबळे, वैजंताबाई कांबळे, मंगला भोळे, माया चित्ते, आशा विजय गायकवाड, शोभाताई लाटे यांना विनंती आहे पूजनीय भिक्खू संघाचं ज्यांचं आगमन झालेलं आहे त्यांच्या स्वागतासाठी आपण समोर यायचं आहे. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून ज्यांनी उपस्थित दर्शवलेली आहे पूर्णा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी विलास गोबाडे साहेब यांचं स्वागत ॲडव्होकेट हर्षवर्धन गायकवाड, ॲडव्होकेट धम्मदीप जोंधळे, प्रवीण कणकोटे, शिवाजी थोरात, सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड हे करतील पूजनीय भिक्खू संघाचं स्वागत झाल्यानंतर. सर्वांना विनम्र विनंती आहे, कमालीची शांतता आपल्याला धारण करायची आहे. स्वागतासाठी आपण सर्वजण उत्सुक आहात, आपल्या भावना आपण समजू शकतो. हां तर यानंतर वैद्यकीय अधिकारी रेल्वेचे करवंदे साहेब यांना अत्यावश्यक पेशंट आलेलं आहे, जायचं आहे त्यांना. ते सुद्धा पूजनीय भदंत डॉक्टर गुप्तजी महास्तवीर यांचं स्वागत करतील. स्वागताची आपणाला विनंती आहे, आपण घाई करू नये. हां, तर गोबाडे साहेबांच्या स्वागतासाठी सर्व सन्माननीय व्यक्तिमत्वांनी उपस्थित राहायचं आहे. ॲडव्होकेट हर्षवर्धन गायकवाड, दिलीपजी गायकवाड, ॲडव्होकेट धम्मदीप जोंधळे, प्रवीण कणकोटे, शिवाजी थोरात हे स्वागत करत आहेत. यानंतर गीता परिवार लॉयन्स क्लबचे राजेश नंदलाल धूत यांना विनंती आहे, अगदी 1 ते 2 मिनिटामध्ये आपण शुभेच्छा द्यायच्या आहेत. टाळ्यांच्या गजरात आपण PI साहेबांचं स्वागत केलेलं आहे. परिचय व्हावा कार्याचा